का ए पहिला पैसे द्या ना या कुस्तीला पांढरा ऐका. गिंगवले. याच्यावर दे शेवटच्या कुस्ती किती गुला कुस्ती 500 रुपये ऐका. पांढरा गिंगवले. कुस्ती नितीन मर्दाला लिंगवले मर्दन 1000. भिडला मनगडाला मनगड भिडला शंकरराव तांदळे 2000 रुपये चितपट नजर झाली तर भिडली. एक मिनिट कुस्ती थांबवा 2000 रुपये शंकर तांदळे कुस्ती चितपट झाली तर पैसे मिळणार. गुलाबराव इंगवले चला चला गुलाबराव इंगवले हा पैसे जमा करा त्यावर कोण देत असेल तर घ्या पैसे घ्या. मोहन नाना खोपडे यांचाही आखाड्यामध्ये सन्मान होत आहे. चला अखिल जे अभिजित कटके हिंद केसरी भारतीय जी मातीवरची कुस्ती होती हिंद केसरीची त्या संघटनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत. अभिजित कटकेची निवड इथंच झाली आणि त्यांना मग हैदराबादला घेऊन गेले. हा यांचे जमा करा थांब पैसे जमा करा दे 100 एक. रणजित दादा कलाडे यांचे कुस्तीवर 500 रुपये. मोहन नाना रणजित आबा कलाडे यांचे वा. नारळ घ्या. संपूर्ण पिंपळे निलाक ग्रामस्थांच्या वतीनं पिंपळे निलाक केसरी 1 लाख आणि 1 लाख रुपये आणि चांदीची गदा. चला चला ठीक आहे करा सत्कार करा वा. चला पैलवान वा. कुस्ती चितपट झाल्याशिवाय सोडणार नाही पहिला मंडळी दोघं पण कुस्ती चितपटच होणार त्याशिवाय सोडणार नाही. काही हो Point निकाल वर लागला लावणार पाहिजे. नाही. गदा कोणाच्या तरी खांद्यावरती विराजमान झालीच पाहिजे. पिंपळे निलाक केसरी. चला तानाजी उर्फ मुन्ना झुंझुरके वा आणि प्रशांत शिंदे भोसले आमच्याला सांगलीला सराव करणारा. जोडीला जोड मैदान चांगलं जोडलं. काटा लढती झाल्या अर्धा तास काय कुणीच कोणाला कमी नाही अशा लढतीनं पिंपळे निलकचं मैदान गाजलं आणि उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी पिंपळे निलक आणि पहिरवनाथ उत्सव कमिटी पिंपळे निलक अध्यक्ष महेश लक्ष्मणराव कामटे उपाध्यक्ष सोमनाथ बाळासाहेब इंगवले आखाडा कमिटीचं सुंदर नियोजन दिलीप शेठ इंगवले सिद्धेश रामभाऊ साठे कार्याध्यक्ष दिलीप शेठ इंगवले हरिभाऊ साठे गुलाबराव इंगवले गुलाबराव धरपडे संतोष तात्या साठे महेश बाळासाहेब इंगवले बंडू शेठ गोसावी शिरीष अप्पा साठे जे विद्यमान अध्यक्ष पारायण समितीचे अध्यक्ष आहेत संदीप इंगवले जितीन शेठ इंगवले प्रकाशजी कंशानी समस्त सर्व तरुण कार्यकर्ते गावचे आणि ज्येष्ठ मंडळी श्रेष्ठ मंडळी ताबा घेतलाय पा वा. जिगर आणि चिदारी चिवट आणि चिवाड झोन चितपट करण्याचा आटोकाट प्रयत्न आणि वा तानाजी झुंझुरके ओ साहेबांचा चांग बोले भैरवनाथाच्या नावानं बोल.
आखाड्याला सगळ्या गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि चांगला कार्यक्रम झाला.